नमस्कार. सोलापूर कथा न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरच्या पोलिसांच्या वतीने आज सोलापूर शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. जो कोणी ड्रिंक अँड ड्राईव्ह करेल किंवा ट्रिपल सीट असेल, मोबाईल टॉकिंग असेल, त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई होताना पाहावयास मिळत आहे. मित्रांनो, पाहिलं तर 2025 हा वर्ष अनेक अनुभव देऊन गेलेला आहे. सोलापूरवासियांना अनेक चांगल्या गोष्टीही घडलेल्या आहेत आणि वाईट घटनाही घडलेल्या आहेत. जसे की तुम्ही पाहू शकता, सोलापूर शहरात महापूर येऊन गेलेला आहे, तर सोलापूर शहरात चांगल्याही गोष्टीही घडलेल्या आहेत की विमान सेवा सुरू झालेली आहे. या एकंदरीत जो सोलापूर शहरामध्ये चांगल्या आणि दुःखाचा जो मिलन होता तो सोलापूरकरांनी अनुभवलेला आहे. तर एकूणच आज 12 वाजण्याला फक्त 10 मिनिट बाकी आहेत आणि नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. तर ही सध्याची चित्र तुम्ही पाहताय सोलापूर शहरातील 7 रस्ता या ठिकाणी आहेत. सोलापूर शहराच्या वतीने, पोलिसांच्या वतीने इथे 7 रस्त्याला नाकाबंदी करण्यात आलेली आहे आणि जे कोणी तरुण आहेत किंवा हुल्लडबाजी करणारे युवक आहेत, ड्रिंक ड्राईव्ह करून गाडी चालवतात, त्यांना थेट 10,000चा दंड या ठिकाणी ठोठावण्यात आलेला आहे आणि गाडीही जप्त करण्यात येत आहे. तुम्ही पाहू शकता, हा परिसर जो आहे नेहमी रहदारीचा आहे, गजबजलेला हा परिसर आहे. पण गेल्या वर्षानुसार या वर्षी सुद्धा थोडा पण तुरळक गर्दी या ठिकाणी यावेळेस दिसत आहे. पण जसे जसे वेळ जाईल तसे युवक हे बाहेर पडण्याची दाट शक्यता असल्याने रात्री 2 वाजेपर्यंत पोलिसांनी या ठिकाणी कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. शक्यतो काही तरुण वर्गच यामध्ये जास्त ड्रिंक अँड ड्राईव्ह करताना पाहावयास मिळत आहे. काय आपलं तुमच्या इकडे काय काय सांगा? उद्या कुठल्या न्यूजला येणार आहे? सोलापुरी कट्टा न्यूज आहे. काय आपलं मत काय आहे? आम्ही गेलतो तुळजापूरला. तुळजापूरला मित्राचं दुकान शिफ्टिंग होतं. तुळजापूरने येताना एक मित्र गाठ पडला मला. त्याने म्हणला मला फक्त समाचार चौकात सोड. त्याने समाचार चौकात सोडतो म्हणून मी पेट्रोल टाकून निघालो होतो. तोपर्यंत इथं त्यांनी 90 पिला होता. मी असं नाही म्हणत की आज कोण पेत ना, असं नाहीये, कोण साजूक नाहीये. किती जर जागेदार लावले तर पिणार. पण साहेबांनी गाडी धरली. मी सांगालो घरचा फोन आलाय, माझ्या बायकोचा फोन आलाय, 6 महिन्याचं लेकरू आहे घरात, कोण नाहीये मला मागं पुढं, घरात जेंट्स माणूस एकटा आहे. तर साहेबांना सांगितलं सोडा म्हणलं, तर साहेब मालकाच्या नावावर गाडी म्हणून आम्ही भ्या लागलो. बाकीच काय विषय नाही. पोलीस प्रशासनाच्या वतीने गेल्या आठवड्याभरापासून त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की ड्रिंक अँड ड्राईव्ह व्यक्ती सारख्याला करू नये, ट्रिपल शीट करू नये. बरोबर आहे, मी पण त्याला सपोर्ट देतो, त्याचा विषय नाहीये. पण माझं म्हणणं काय माहिती का, तुम्ही जरा तर समजून घ्यायला पाहिजे ना. आता मित्रांनी पिलाय म्हणलं, तर आता त्यांनी काय म्हणलं, मला घरापर्यंत सोड म्हणलं. आपण घेतली का? कोण? तुम्ही घेतली? मी नाही घेतली. मित्रांनी चेक केले की नाही? साहेबांनी चेक केले ना. मित्र कुठे आहे आता? मित्र आहे समोर गेला, इथून चालत गेला. समाचार चौकात होते तो. पण आता काय गाडी जप्त करण्यात आली? गाडी जप्त केली. फक्त मला गाडी द्यायची नव्हती, एवढंच माझं म्हणणं आहे. कारण मालकापेक्षा आपली इज्जत आहे, तर मालकाच्या नावावर गाडी आहे. फक्त एवढं माझं म्हणणं आहे की मला जायचं आता देगावला. गणेश दादाच्या घरापाशी राहतो मी, मानकर वस्तीला. मला फक्त म्हणायचं आहे की साहेबांनी जरा समजून घ्यायला पाहिजे. एवढं त्यांनी समजून घेत नाही, तर मग आपण ह्यांना सपोर्ट काय, कायदा कसं जायच्या भोकाचा कायदा करायला काही नाही. तर तुम्ही पाहू शकता, हे काही तरुण आहेत ज्यांनी थोडंफार घेतलेली आहे, तरी पण त्यांची एक इच्छा आहे की पोलिसांनी सपोर्ट करायला पाहिजे. आज हा एन्जॉय करण्याचा दिवस आहे, त्यामुळे पोलिसांनी सहकार्य करावे अशी विनंती या ठिकाणी यावेळी करताना पाहावयास मिळत आहे. तर एकंदरीत पोलीस प्रशासनावरती चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि जो कोणी या कायद्यात सापडेल किंवा चुकीच्या पद्धतीने ड्रिंक अँड ड्राईव्ह करेल किंवा गाडी चालवेल, त्याच्यावर थेट पोलिसांनी कारवाई करताना इथे पाहावयास मिळत आहे. याची अपडेट आम्ही देतच आहोत. तुम्ही पाहत राहा सोलापुरी कट्टा न्यूज. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.